मी कॉमन मॅन आहे, कॉमन मी तिथे उभी होती. झालं ना, थांबा, मी तिथे उभी होती. बरोबर आहे. तुम्हाला वाटतं मराठी माणसाचं मराठी माणसाचं आंदोलन आहे. अन्याय होत असं वाटतंय का? इथे उभी आहे, इथे उभी आहे. अरे डायरेक्ट कुठं टाकताय, काय करताय? अरे मला बसा आंदोलन करते. बोलू नका तुम्ही मॅडम. काय बोलायचं नाही, बोलायचं नाही तुम्ही. डेमोक्रेसी आहे. बरोबर आहे. हा मग बसा तुम्ही गाडीमध्ये बसा. अरे बाबा थांबा रे. बसा मॅडम. अरे का घेतलं तुम्हाला ताब्यात? मॅडम बसा मॅडम. मी फक्त बोलली मराठी माणसासाठी बोलली म्हणून ताब्यात घेतात आहे हे सगळे. मुंबई पोलीस, वॉस पोलीस. तुम्ही बसा. एक मिनिट एक मिनिट. बसा बसा. गाडीत बसा. तर हे दृश्य आपण पाहतो आहोत. काही महिला कार्यकर्त्या देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. मात्र मी सामान्य नागरिक आहे, फक्त मराठीसाठी बोलले म्हणून मला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं या महिलेनं म्हटलेलं आहे. या महिलेला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. दरम्यान मनसेकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. असं असलं तरी मनसेच्या अनेक नेते पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. काही कार्यकर्त्यांनी देखील या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली होती. आंदोलनाला ते सुरुवात करणार होते, घोषणाबाजी ते करत होते, त्याच वेळी पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतलंय. शांतताप्रिय मार्गाने ते जर कुठलं आंदोलन करत असेल तर प्रताप सरनाईक हा नेहमीच त्यांच्याबरोबर राहील. ह्या शहराचा आमदार म्हणून माझं ते कर्तव्य आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार सर वेळ झालेला है सर, कहा जा रहा है कि मराठी लोगों के मोर्चे को दबाने का प्रयास किया जा रहा है. नहीं, देखिए मराठी एकीकरण समिती के गाडीमध्ये भरून पोलीस स्टेशनला घेऊन जातो. तुम्ही पाहू शकता माझ्या डाव्या साईडला मोठ्या प्रमाणात इथं पब्लिक जे आहे हे उभं राहिलेलं असतात. पोलीस मात्र त्यांना आता इथून हुसकवून लावत आहेत. त्यामुळे आताच थोड्या वेळापूर्वी मनसेचे 2 पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर एक महिला जी होती ती मराठ्यांसाठी मी असताना पोलीस जर अतिशय चांगल्या प्रकारे किंवा शांतताप्रिय मार्गाने जर कोणी मोर्चा काढत असेल मराठा एकीकरण समितीची लोक, तर रात्री बेरात्री त्यांच्या घरामध्ये घुसायचं, त्यांना नोटिसेस द्यायच्या, त्यांना अटक करायचं, हे सत्र बरोबर नाही. तुम्हाला जर पोलिसांना जर तुम्ही म्हणता व्यापाऱ्यांना आम्ही परवानगी दिली नव्हती, तर यांनाही परवानगी जर दिली नसती तरी चाललं असतं. पण परवानगी न देता जर त्यांनी चुकीच्या पद्धतीने काही केलं, कायदा हातात घेतला, तर त्यांना नंतर कारवाई करणं योग्य आहे. पण आताच मोर्चा निघण्यापूर्वी तुम्ही रात्री बेरात्री सगळ्या कार्यकर्त्यांची मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुख म्हणून आहे त्यांना अटक करण्याची भूमिका घेत असेल तर मी तीव्र नापसंती व्यक्त केलेली आहे. कुठल्या तरी एका पक्षाचा अजेंडा जर पोलीस मीरा भाईंदर शहरामध्ये चालवत असेल तर ते प्रताप सरनाईक होऊ देणार नाही. काम करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीसह मी वैभव वाघ, TV9 मराठी, मीरा भाईंदर. मराठी एकत्र राहतात पण मराठ्यांनाच विरोध का? मराठी भाषेला विरोध का? हिंदी इंग्लिश मॅडम तुमचा परिचय देऊ शकता? माझी संस्था आहे मॅडम. नाही ना मॅडम, काय बोलायचं? मी कोणत्याही पक्षाची नाही.